बसलं सुरू आज इथं आला का? कोण आहे सर तू? मी मालक हॉटेलचा पुन्हा हॉटेल पंढरपूर. अच्छा, तूच आहेस का? सकाळी सकाळी 6चा बेत 7चा बेत 8:30 8:45 झाले. कुठं आहे तुझे बकरे? चला की तिकडं. तुम्ही कधी आला काय सांगितलं काय नाही? मला बघायचंच होतं. निस्त्या तुझ्या गप्पा ऐकल्यात मी मोबाईल वर. रात्री 3 वाजता येऊन झोपलोय हॉटेलच्या दारात. म्हणलं हे बकरे कापताय का काय करताय, डोळ्यानं बघावं म्हणून आलोय मी खास इथं. चला चला कुठं चला? चला की बकऱ्यांकडे. अरे बकरी आण आधी. तू काय सांगायलाच बकऱ्यांकडे चला म्हणा. अहो, तुम्ही चला. तुमची झोप चाललाय. बकरे बकरे कापून रेड्या आहात सगळे. चला. चप्पल घालू दे. कसे दावण? अरे कवा कापलेत? बकरेच आहेत की व्हायला होय की राव. बकरेच आहेत की. तुमच्यासाठी नाही ते हा गिरायकासाठी आहे. आम्ही काय तुमचे व्हिडिओ बघितलाय का पहिला? आम्हाला माहिती आहे सगळं. तुझे बकरे बघा आलो का तिथून 400 किलोमीटर अंतर आहे. मग ते मला माहित नाही. बेत किती वाजता चालू करायचंय का कापायला घ्या बकरे बस झाला आता हे. आता इथं कापायला घे. अरे काय राव, तुला माझं सगळं माहिती आहे. बकरे अडकू अडकू ठेवला. सकाळचा नाश्त्याला मला एक तर बकरा पाहिजे का नाही? मी एवढे एकटं जास्त लागते काय? हा मग काय करणार? ती 2 बकरी राहिलेली घेऊन या. जावा जावा. बकासूर आलाय. ती एक नाश्त्याला लागतं म्हणल्यावर 2 तर जेवणातच लागणार. चल बघू ना कुठं आहे. बघून इकडं आहे. यायला इथं झोप झाली नाही काय नाही. मला सांगायला 6चा बेत आणि 8चा बेत. तुझ्या गिरायकाचं तुझी तू बघ. ते बघून कुठं आहे ते माझ्या मी शिजवितो. मला काय घेणं देणं नाही. तर बघा बाहेर तर बकरे कापायला चालू आहेत, पण मधली बी तयारी बिर्याणीसाठी. तांदूळ आहे बघा 1 नंबरचा ओरिजिनल बासमती तांदूळ आहे. 1 कणीवर घेऊन नंतर बिर्याणीसाठी बिर्याणीची तयारी दाखवतो. हे कांदा आणि हे बघा बिर्याणीसाठीचा बेस मसाला खाली लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चिकन मटन आणि वरून तांदूळ येणार. या इकडे दाखवतो. हे बघा हे 3 दम प्रत्येक 2 ते 3 तासाला लागते. ते 3 बघून एकामागे एक सायकल मध्ये ते करावेच लागतात. हा बाकीचं बघू. या इकडं. इथं बघा शेरवा एकदम रेडी आहे. आणि इथं आपल्याकडं आता इथं बॉईल चालू आहेत. आणि बॉईल करायची एक वेगळी पद्धत आहे. एक खास प्रकारचा मसाला टाकून आपण अंड्यांना बॉईल करतो, जेणेकरून अंड सुद्धा खाताना मजा आली पाहिजे. हा मटण तर येतीच हो, पण अंड खायला सुद्धा मजा आली पाहिजे. आणि इकडं तंदूर भट्टी. तंदूर आवडतात ना खायला? हे तंदूर भट्टी. हा जे मटन फ्राय असते ना आपलं सुक्का मटन, त्याचा मसाला बनवायला रेडी आहे. आणि हा मसाला स्वतः खुद मालकच बनवतात. हो का? मसाल्याचं मिश्रण ते फॉर्म्युला असल्यामुळं आपण त्यांना प्रत्येक मसाला कुठला आहे विचारू शकत नाहीत. आणि मित्रांनो हे बघा शेरवा. हा कसा आहे धिंगाणा. रक्तचरित्र म्हणल्यासारखं आहे का नाही कार्यक्रम. हो का? क्वालिटी बघाव तुम्ही रश्याची. हो का? मला काय म्हणायचंय, सगळ्या मटणाचे सगळ्या चिकनचे पीस तर सारखेच राहणार का नाही. त्या जेवणामध्ये जीव आणायचं काम फक्त आणि फक्त का शेरवा करते. आणि ज्याचा शेरवा टाईट त्याचीच खरी मार्केटमध्ये फाईट. आणि मित्रांनो हे शेरवा बघून तुम्हाला एक सांगू का, रश्याचा कट आणि हॉटेल मुन्नाचा वट कायम पंढरपूरमध्ये आहे. आणि राहणार का? क्वालिटी आहे हो. क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे. तुम्ही या आणि बघा. माझ्या बोलण्यावर भरोसा ठेवू नका. माझा काय भरोसा आहे.
तर बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 डेक सकाळचे 9 वाजलेले आहेत. हे 12ला संपत आहेत म्हणजे संपत आहेत, विषयच नाही. बरोबर तांदूळ 1 कणीवर आणले बघा. हा राईट. कसा आहे आपला फेवरेट विषय म्हणजे बिर्याणी. अहो हैदराबादचं एक सुद्धा मी हॉटेल सोडलं नाही, एक सुद्धा सांगायलोय. आणि हॉटेल मुन्नाची चर्चा तर होतीच पंढरपूरमध्ये. दर्शन घेतलं, आलो आणि स्वतः उभा टाकून बिर्याणीचा काय प्रोसिजर आहे, खरंच क्वालिटी आहे का बघण्यासाठी मी येऊन थांबलेलो आहे. मला भरपूर म्हणाले हॉटेल मालक बाहेर जा, पण म्हणलं तुमची जर क्वालिटी मला जर लोकांसमोर न्यायची असेल तर मी इथं उभा टाकूनच क्वालिटी बघणार. बस लोकांच्या सांगण्यावर आणि ह्याच्यावर मी भरोसा ठेवणार नाही. आता तुम्हाला खोटं बोललं ना हो का, काजू सुद्धा असतात बिर्याणीत. डॉक्टर तर माझी परिस्थिती बघता म्हणलाय शेंगदाण्याच्या पुढी सरकू नका. इथं बिर्याणीत काजू आहेत. हा आणि नुसतं बघून भागत नाही हो. फॉलो करा, सबस्क्राईब करा बरं लवकर. आपल्याला बिग बॉस मध्ये जायचं असं करू नका बरं. अहो तुमच्यामुळं मी पोटाचा सुद्धा विचार करीनाय. जिथं चांगलं आहे तिथं वरी तोंड घेऊन जायलेलो आहे. हा आणि तुम्हाला जर माझ्या क्वालिटीवर डाऊट येत असेल तर या ना पंढरपूरला, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि इकडं माल खायला यायचं. विषय क्लिअर. हा दर्शन बी होते, पोटपूजा बी होती, एकच नंबर. हा यार बाबा घे ना, उशीर झालाय. नुसत्या वासानच माझ्या पोटामध्ये आग पडली. घे जरा पटपट. तर मित्रांनो इथं बघा तुम्ही, आपण हॉटेल मुन्नाला आलेलो आहेत. ह्यांनी नुसता धूर केलाय, पण ह्यांचा धूर बघून आपल्याला बिग बॉस मध्ये जाळ लावायचा. काय जाळ? डायरेक्ट जाळ. हो का, कळालं का? असाच जाळ लावायचा आपल्याला चौकड. हा आता पूर्ण मटण हे अण्णा शिजवणार. काय एकच सूर, बकासूर. आपल्याला गॅरंटीच नाही हो लोकांवर. अरे दुसरा बी टोपला आणणार आहे. आलो रे बाबा, तुला काय खायची ती खा ना. ठेव इथं, ठेव. घे रे. हा बस चल. कसं आहे मित्रांनो, खायचंय तर पोटभर, हाय काय झाली नाही पाहिजे. हा अरे मुंगसावणी तोंडाचा घे की टोपलं. नुसतं मोठ्या गप्पान ढुंगण खायला आता. हा टाक की बाबा, कवापासून हाताने करतो ना हाताने खातो. असं मला नाही. ते टाक. कसा आहे, आखरी पीस तक हिसाब होगा. हो का? हा उगा नाही धर. पडल रे, दमानी टाक दमानी. अरे माझी मी करायलो बस की का मध्ये लुडबुड करायला असं. घंटा झाली, इतक्या वेळात मटण शिजाय पाहिजे. धरे. मित्रांनो कसं आहे, 6 बोकडाचं मटण टाकलेलं आहे. त्याला आपण मटण फ्राय करताना म्हणजे ह्याच्या सुका बनविण्यासाठी, मटण शिजण्यासाठी किंवा मटण वाफवण्यासाठी याला आपण 8 लिटर गोड तेल टाकलेलं आहे. खायला लय गोड वाटते हो. फेस निघालाय हलवीचा. अरे बापरे, 6 बोकडा हलविणं म्हणजे जोक नाही. बघून बी एवढं मोठं आहे. आता आपण काय करू, त्याला 10 मिनिट झाकून ठेवू म्हणजे जेणेकरून शिजायला मदत होईल. हा तर जरा पंख्या खाली बसतो, अंगाचा पूर्ण झिंजाडा निघालाय.
तर आता सकाळी जे आपण टाकलेले होते बकरे ह्याच्यामध्ये 6, आता ती शिजलेत का नाहीत बघायचंय आणि टोटल माल काढून घेऊन मग दाखवतो ह्यांची क्वालिटी आहे का नाही ते. आ वा 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 वा, कळालं का? हा, ह्याला म्हणतात क्वालिटी आणि क्वांटिटी. राईट. आईला मित्रांनो, एवढं मटण तर मायच्यानं मी जिंदगीत मी बघितलं नव्हतं. आत्ता याला दाखवितो. माय 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 आईला लय खतरनाक की. अहो मी एवढ्या कंदुऱ्या केल्या, जावळं केले, उतरून टाकलेले कोंबडे बकरे खाल्ले, पण कुणी मटणच वाढीत नव्हतं बघा. हॉटेलवाला गेलाय कामानं बाहेर, म्हणला अण्णा तुम्हाला जेवढं खायचंय तेवढं खा आणि हिशोब क्लिअर करा आणि जावा तुमच्या गावाला. पंढरपूरला आलोय ना, आता कमीत कमी मटणाचं टोपलं तर सपाट करावं लागेल. हा चांगले चांगले 2-4 झारे काढतो. हा पार्सल. बाबा 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 बाबा, कहरच की. बस झालं का म्हणालोय. हा 3 बकऱ्याचं तर मटण बाहेर आल्याने वाटायले. कसं आहे मित्रांनो, बकरं जरी हॉटेल मालकाचं असलं तर पोट आपलं आहे. आपल्या पोटाची, आताड्याची आणि त्या मुळवेद्याचा विचार करावा लागेल का नाही? हा अवकातीत खायचं, चौकात यायचं नाही लवकर. हा थोडंच खातो. बायको लेकराला कॅरी बॅग मध्ये भरतो डिक्कीत. त्याला काय कळायले हॉटेल मालकाला? हा यस. असं कांडच करतो. 3-4 किलो उकडतं नेतो घरी. हा मालक घोटाळा झाला. एवढं मटण खाल्लंय मटण त्यांनी, 35 भाकरी मटण आणि एवढा मोठा रस्सा प्याला आणि तेव्हा पिशवी भरायली. आता बर तुम्हाला म्हणलं होतं त्याला जेवायला देऊ नका, रटवलं खायला बी. चला पिशवी भरायला. चला चला लवकर चला. हो का, एवढं मोठं मटण खाल्लंय आणि हो पिशवी भरून निघाली. हो का, अरे तू एवढं जेवण बी केलंस, भाकरी 35 म्हणून 40 भाकरी बी खाल्ल्यावर तुला काय माणूस आहेस का कोण आहेस? बाकासूर म्हणून तू तर 10 मुंडक्याचं माणसाचं एकटाच खाल्लास तू. हो का, घ्याई मालक. काय मर्दा, पोटभर खाल्लं ती खाल्लं म्हणलं, अजून पिशवीत पण भरून पण चालला. 35 भाकरी म्हणता म्हणता 40 भाकरी खाल्ल्या. अहो मग काय झालं, पोट भरलं नव्हतं. आता हे घरी लेकरं बाळ काय खातेल, शिजलं का नाही बघायला म्हणून मी घेतलं होतं थोडं. अरे तुझ्या लेकरायचं बघायला जर तू खाल्लंच की 10 माणसाचं अजून लेकरायला भरून नेतोस का? बाया जेवाय बसणार होत्या, दळणाला बसल्यात बाया. आता डबल भाकरी करायला लावा लागतील त्यांना. निघालाय आपलं लेकरं बाळाचं बघतो, ह्याचं बघतो. ते तू काय थोडं जेवलंस का? चला मालक, चल लेक, पुन्हा येऊ नको हॉटेलला. चल घ्या चल. अरे का माणूस आहे का? चला हो सर. अरे पण हातातला पीस घ्यायचा असतंय का? बाकासूर बी झालं तर माझी बी काहीतरी इज्जत आहे का नाही? 4 बकरे मला बी भेटत का नाही? हे ट्रकवाला मुद्दाम करायलाय, माझा आवाज दाबायचा प्रयत्न करायलाय. पण एक लक्षात ठेवा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, टिप्परवाले विरोधात दिसायलेत माझ्या, आणि हॉटेलवाल्याचं बी चलीन तर बरोबर दिसत नाही मला. अरे हातातला पीस घेतला, एखाद्याच्या लेकराच्या हातातला घास घेणं बरोबर नाही. काय वाटलं असेल माझ्या अंतःकरणाला? बरोबर नाही मित्रांनो. 40 भाकरी खाल्ल्या पाप केलं का? भाकरी जर खाल्ल्या नसत्या तर शिळ्या झाल्या नसत्या का? ही अन्याय सहन करणार नाही मी. इथून पुढे मी भाकरी स्वतःच्याच घेऊन येणार, कुणाच्या जीवावर बसणार नाही. नग मला असलं चिडी खेळायचं जायलो मी. दरवाजातून बी घुस नाही. मलाच खायला भेट नाही, कडून तू आलास का? अरे हातातला घास घातलास. अँब्युलन्स वाले बी माझ्या महागावर आहेत, शब्दात दाबायचा प्रयत्न करायलेत. हार मानणार नाही मी, लक्षात ठेवतो. अर्धा